आपल्याला माहीतच आहे की शिवेचा मारुती म्हटलं तर हा पावणारा मारुती आहे. आणि आपल्याला मला सुद्धा मागच्या वेळेस मी आलो आणि या ठिकाणी माथा टेकल्यावर म्हटलं की मला एकदा तरी संधी द्या. आणि त्या मारुतीच्या शिवेच्या मारुतीने मला यावेळेस संधी दिली. आपल्या सर्वांच्या कृपेने, आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने, आपल्या सर्वांच्या मतदानाने या ठिकाणी या परिसरात चांगल्या पद्धतीचं मतदान या ठिकाणी मला केलं. याबद्दल मी आपल्या सर्व गावकरी बंधू भगिनींचं, या ठिकाणी उपस्थित सर्व मान्यवरांचं मी मनापासून अभिनंदन, आभार मानतो. आपल्या मारुतीरायाची कृपा आमच्या शेतकरी, शेतमजूर, सर्वसामान्य लोकांवर हो अशी प्रार्थना आजच्या या प्रसंगी करतो. नवीन वर्षाच्या आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो. या वर्षी आपल्या कापसाला सोयाबीनला भाव मिळाला नाही, परंतु या शासनाकडे भांडून आपल्या येणाऱ्या या कापूस आणि सोयाबीन पिकाच्या संदर्भात आम्ही लोकसभेमध्ये सुद्धा आवाज उठवला. आमचे संजय भाऊ देरकर यांनी सुद्धा विधानसभेमध्ये आवाज उठवला आणि आमच्या शेतकऱ्याच्या कापसाला आणि सोयाबीनला भाव मिळाला पाहिजे. शेतकरी आज संकटात सापडलेला आहे आणि या संकटकाळी या ठिकाणी काही मंडळींनी जे काही राजकारण या महाराष्ट्रामध्ये झालेले आहे त्याची जाणीव आपल्या सर्वांना आहे. परंतु साधा आपल्या शेतकऱ्याच्या मालाला भाव मिळत नसेल तर पुढील आपण काही दिवसानंतर या ठिकाणी या सरकारला जाब विचारू आणि कापूस आणि सोयाबीनच्या भावाच्या संदर्भात सुद्धा जेव्हा आम्ही आंदोलन करू तेव्हा आपल्या या परिसरातील लोकांनी त्या आंदोलनात सहभागी व्हावं.